खूप दिवस झाले झाडांकडे लक्ष नव्हतं म्हणून आज बनवत आहे मी ताकापासून लिक्विड. कारण खूप दिवस झाले आपण कुठलंही लिक्विड वगैरे काही बनवलं नव्हतं आणि हे स्पेशली मी म्हणजे याच्यासाठीच ठेवलेलं आहे झाडांसाठी. तर आज मी बनवत आहे. तर मी पाणी असं काही मोजून मापून घेतलेलं नाही आहे. जेवढं निम्मं म्हणजे नाही का एक एक बकेट पाणी घेतलं तर अर्धं टाकून दिलेलं आहे आणि अर्धं नंतर टाकणार आहे. असं काही नाही की एवढं तेवढं माझ्या जेवढ्या झाडांना पुरण तेवढ्या झाडांना टाकून देणार आहे खत. कारण खूप दिवस झाले अजिबातच गुलाब वगैरे खूप असे म्हणजे त्याच्यात ऊन खूप आहे, सर्वांनाच माहिती ऊन किती आहे आणि पाण्याची पण कमतरता आहे. तर म्हटलं चला थोडीशी राख आणि दही कालवून आणि थोडंसं लिक्विड द्यावं असं चाललं होतं. तर हे अशा प्रकारे मी लिक्विड हे बनवून घेतलेलं आहे आणि जेवढे झाडांना पुरल तेवढ्या झाडांना टाकून देणार आहे. कारण ते थोडंसं आंबट करून घ्यावं लागतं ना, लय पण असं दुधाचं नाही टाकता येत. तर एवढं आंबट झालेलं होतं म्हणून मी एवढं टाकून घेणार आहे आणि बाकीचं नंतर उद्या किंवा परवा दिवशी टाकेल. तर आता त्याचा व्हिडिओ करणार की नाही माहीत नाही, पण जर वेळ भेटला तर नक्की करेल. आणि अशा प्रकारे मी ते हे बनवून घेतलेलं आहे. काहीतरी विसरले होते मी, मला तर काय कळतच नव्हतं कुठून काय करावं, सुरुवात करावी. तर बघू शकता अशा प्रकारे मी हे बनवून घेणार आहे आणि छान आपले झाडं आता इथून पुढे होणार आहेत. तर एकदम साधं सोपं आहे. जर कुणाला बनवायचं असेल तर झाडांना द्यायचं असेल तर देऊ शकता. असं नाही की मी दिलं म्हणून तुम्ही पण दिलंच पाहिजे, माझ्याकडे आहे म्हणून मी आवर्जून करत असते हे. तरी बघा अशा प्रकारे आपले गुलाब आहेत. तर खूप म्हणजे असे फुलं पण कळी पण एकदम बारीक पडून गेली. नाही तर तुम्हाला माहिती आहे ह्याच्या अगोदर खूप सारे आपल्या हे आहेत गुलाब छान आहेत नाही का. हे बघा कॅमेऱ्याला काहीतरी होऊन गेलं होतं माझ्याकडून आणि मला नंतर लक्षात आलं. ते काय होतं ऊन असलं ना की कॅमेरा व्यवस्थित दिसत नाही आणि आज मला कामामुळे व्हिडिओ करायला थोडं लेट झालं होतं. आणि हे बघा अशा प्रकारे अंधार झाला होता. मी नंतर एडिट करताना बघितलं तर बघू शकता. मग नंतर असं झालेलं आहे कॅमेऱ्याचं. कारण काय होतं टाईम भेटत नाही आणि खूप गडबडीत व्हिडिओ करायचं म्हणलं की वेळ बी भेटत नाही, असं होतं. आणि त्यात एकदम म्हणजे नाही की कसला आवाज आहे, हे हो हे कर ते कर असं होतं. तर अशा प्रकारे मी 2-2 डबे जेवढ्या झाडांना होईल तेवढ्या झाडांना टाकून घेणार आहे. आणि राख मी नंतर कालवली होती कारण मला दोडक्याला द्यायचं होतं ना हे लिक्विड. दोडक्याला राख आणि दही आपलं ताक हे दोन्ही मिळून द्यायचं होतं. तर खूप दिवस झाले आपण कुठलंच लिक्विड बनवलं नव्हतं आणि ऊन पण खूप आहे. तर म्हटलं चला जरा हे टाकून बघूया काही सुधारणा झाली तर झाली झाडात. कारण आता झाडं तर आपले म्हणजे यालाच आलेले आहेत. तर आपण आता पाऊस पडल्यानंतर हे बघा हे तर किती हे होऊन गेलेलं आहे. पाऊस पडल्यानंतर आपण नवीन झाडं आणू दुसरे आणि नंतर ते छान प्रकारे लावू. तर जे गेल्या वर्षी आणलेले आहेत ना ते छान आहेत अजून. गुलाब ते मी आधी नाही का सुरुवातीला टाकलं ते गेल्या वर्षी आणलेलं आहे. आणि ते आहे जास्वंद. कारण जे जमिनीवर झाडं आहेत त्याला पण मी लिक्विड खत टाकून घेतलेलं आहे. जमिनीच्या झाडांना एवढी गरज नाही पडत बरं का. कुंड्यांच्या झाडांना काय होतं तेवढंच पाणी तेवढंच हे जातं ना त्यामुळे. तरी पण रोजच्या रोज खूप काळजी घ्यावी लागते. आणि हे मोठं जास्वंद आहे तर याला मी असंच टाकून दिलेलं आहे. आणि नंतर मी परत एक बकेट बनवली होती. अशा 2 बकेट झाल्या होत्या आजच्या ह्याच्यात. आता उद्या किंवा परवा अजून बघू कसं होतं. तसं पाणी पण पाहिजे ना, भरपूर पाणी असलं की मग कुठलं पण काही पण आपण हे करतच असतो. तर हे बघा एवढं उरलं होतं तर आता हे टाकून घेणार आहे. थोडंसं म्हणजे माझ्याकडून घट्ट पण झालं होतं आणि मी परत हे करून घेतलेलं आहे आणि मस्त बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे जर आपण वेगळं जर केलं तर काहीतरी फरक पडतो असं वाटतं म्हणून करत असते. आणि याच्यात मी नंतर राख कालवलेली आहे कारण हे मला ना दोडक्याला द्यायचं होतं. तर बघा अशा प्रकारे मी परत पाणी टाकून घेतलेलं आहे त्यात आणि 2 बकेट झाले होते माझे तेवढ्या ह्याच्यात. तर छान झालेलं आहे जेवढे झाडं. तरी पण खूप आहे ना भाजीपाला फुलावर तर आता आहे म्हणत थोडी झाडं आहेत. पत्ताकोबी आहे, मिरच्या आहे, वांगे आहे, अजून काय गवार भेंडी आहे, अजून काय वाटाणा आहे थोडासा. भरपूर आहे झाडं. पण मग पाहिजे ना तेवढं हे पण पाहिजे आणि लिक्विड पण आपलं पाणी पण पाहिजे भरपूर. तर हे बघा परत हे कॅमेऱ्याला काय झालं होतं देवाला माहिती आणि काय होतं ते पण देवाला माहिती. तर अशा प्रकारे मी छान असं हे बघा ही आपली कोणची बेडगी मिरची आहे ती. तर बेडगी मिरची अजून छोटी आहे तिला काही टाकलं नाही मी खत. पण हे असं कॅमेऱ्याला काय होऊन जातं काय माहिती माझ्याकडून. लई टेन्शन होतं डोक्याला. कारण मला ते काय होतं उन्हात कॅमेरा चमकतो ना दिसत नाही आणि कधी लवकर वेळ भेटत नाही व्हिडिओ करायला.
तर अशा प्रकारे मी सगळ्या गुलाबांना टाकून घेतलेलं आहे. आणि इथे खूप ऊन सावली होतं ना, तर हे बघा आता परत कॅमेरा नीट झालेला आहे. बघू शकता थोडंसं ऊन होतं ना तिथे त्यामुळे. तर हे अशा प्रकारे मी कढीपत्त्याला पण टाकून घेतलेलं आहे. कढीपत्ता तर काय ते बकेटमध्ये त्यामुळे तो काय नीट हे नाही होते, ते जमिनीवर लावला पाहिजे खरं तर. आणि मी नंतर घेतलेली आहे चुलीतली राख. गौरी हे वगैरे सगळं मिक्स असते ना, तर थोडीशी घेतलेली आहे कारण मला फक्त दोडक्यापुरतंच करायचं होतं. वेगळं केलं आहे मी. त्या आधी बाकीच्या झाडांना ते टाकलं होतं. तर हे फक्त म्हणजे नाही का जेवढे 2-3 वेळा आहे ते खूप दाट झाले, एकाच ठिकाणी लागले गेले. त्यामुळे ते खूप असे नाही का वाढायला पण त्याला आणि फळ पण आता जरा हेच आहे. खरं तर हे 6 महिन्यातच खरं तर 40 दिवसातच येणारं हे होतं. पण आपले म्हणजे काय एवढं हे नाही होत पाणी वगैरे. तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण झाडांना तिथे वांगे पण आहे आणि त्याला पण टाकून घेतलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन बघणारे असेल त्यांनी प्लीज एक कमेंट करत जा. त्यांचे धन्यवाद करता येतात मग. आणि जे चॅनलवाले आहेत त्यांनी तर करत जा आणि कमेंटमधून एकमेकाला सपोर्ट पण नक्की करत जा. कारण सपोर्ट केला तरच आहे. आणि ते आहे काय पेरूला पण टाकून घेतलेलं आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक एक छानशी छोटीशी नाही, माझ्या बहिणी तर खूप मोठ्या कमेंट करतात, खूप छान कमेंट करतात. तर अशाच कमेंट करत राहा आणि असंच प्रेम देत राहा. चला आपण भेटू परत दुसऱ्या व्हिडिओत. तर झालेलं आहे माझं लिक्विड बनवून आणि झाडाला टाकून पण. खूप गडबडीत व्हिडिओ केलेला आहे कारण खूप कामं होती, पण म्हटलं चला करूया एक. चला बाय बाय.